नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट भेटलेला आहे. तर आगामी काळामध्ये कोणत्या कोणत्या भरती येणार आहेत, तर त्या विषयावर आपल्याला माहिती भेटली आहे. तर त्या माहितीविषयी हा व्हिडिओ आहे. जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी भरतीची तयारी करते त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि त्यांनी पण माहिती भेटून जाईल. तर पहा, येणाऱ्या जाहिराती आहेत 2025च्या. ऑलरेडी आता सप्टेंबर चालू झालेला आहे. जास्त वेळ नाही आहे यामध्ये. ह्या 4-5 महिन्यामध्येच ह्या भरत्या सगळ्या होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तयारी चालू केली नसेल तर नक्की तयारी चालू करा. कारण एकदा जाहिरात जर आली तर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल जे PDF जर जाहीर झालं त्यानंतर एक्झाम व्हायला जवळपास तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 1च महिना असतो. जेव्हा हे एक्झामचं पब्लिकेशन होतं तेव्हा एक्झामचं पब्लिश झालं त्यानंतर तुम्हाला फक्त 1 महिनाच भेटतो. त्यासाठी अभ्यासाला लागा. तर पहा कोणत्या कोणत्या भरत्या येतात त्या पाहून घेऊ. सुरुवातीला पहिली जी भरती येणार आहे ती नगर परिषद क व ड ची असणार आहे. नगर परिषद जी आपण ऑलरेडी सांगितलं होतं की नगर परिषदच्या खूप साऱ्या वॅकन्सी आहेत, तर त्या जागा निघणार आहेत. म्हणून त्यासाठी आपण त्याचा अपडेट पण आपण घेत राहतो. कोणत्या जागा आहेत, काय नाही, किती जागा आहेत, त्याचा पण अपडेट आपल्या असतं चॅनलवर येत असतं विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये नगर परिषदची ग्रुप C आणि ग्रुप D ची दोन्ही भरती असणार आहे. यामध्ये TCS आणि IBPS पॅटर्न यामध्ये एक्झाम होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला याच्या संबंधित जे काही क्वेश्चन पेपर कसे येतात, तर TCSच्या IBPS पॅटर्नचे तुम्हाला दोन्ही पॅटर्न फॉलो करून पाहायचं आहे. तर यामध्ये मोठी भरती असणार आहे नगर परिषदची, ठीक आहे. तर त्यामध्ये आरोग्य विभाग पण असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी पण तयारी करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आरोग्य विभाग भरती. आरोग्य विभागाची भरती खूप दिवसापासून पेंडिंग आहे, तर ही भरती लवकरच येणार आहे. ज्यामध्ये आपले सर्व परिचारिकेचे पदं असतील, अधिपरिचारिका वगैरे, ते सर्व पदं यामध्ये असणार आहेत. ऑलरेडी तुम्हाला पोस्ट किती आहे तर यामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सर्व तुम्हाला डिटेल यामध्ये अपडेट दिला जातो. प्रत्येक भरतीच्या संदर्भात जे काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलवर लवकर अपलोड करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर आरोग्य विभागामध्ये पण भरती येणार आहे. त्यामध्ये पहा तुम्हाला ही भरती तर झालीच, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला CHOचे पदं आहेत जे की 2000 पदं यामध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर DHSचे आहे. DHSच्या भरतीला ऑक्टोबर नंतर ही भरती येईल विद्यार्थी मित्रांनो. कारण याच्यामध्ये एक्सटेन्शन पिरियड दिला होता DHSने 6 महिन्याचा, जे की 189 पदासाठी होता. तो एक्सटेन्शन पिरियड ऑक्टोबरपर्यंतचा आहे. त्यानंतर ही भरती येऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर पुढची भरती असणार आहे जळगाव महानगरपालिका. जळगाव महानगरपालिकाचा हा आजच्याच न्यूजपेपरमध्ये लेटेस्ट बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये जे आपला RR असतो, भरतीचा रिक्रुटमेंट वगैरे असतो, त्या संदर्भात एक आजच्याच न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवून देतो विद्यार्थी मित्रांनो. जळगावची महानगरपालिका भरती ही आता लागलीच येणार आहे. तर त्याचा आपण आजचा आलेला अपडेट पाहू. तर पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे जळगाव महानगरपालिकामध्ये काय सांगते पायामध्ये. तर जळगाव महापालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. विभागीय आयुक्ताकडे याकडे पोहोचला असून त्यावर आता चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या सोमवार रोजी नाशिकला पाचारण, ठीक आहे, जे आहे करण्यात आले आहे. जळगाव महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरतीचा बॅकलॉग जो बाकी आहे, जो जवळपास किती असणार आहे, 2100 पदाचा असणार आहे. 2100 पदे, खूप सारे पदे असणार आहेत जळगाव महानगरपालिकेमध्ये, जे की आत्ताच या ठिकाणी माहिती आहे. सोमवारी पथक जाणार आहे. महापालिकेचे पथक सोमवारी रोजी नाशिक विभागाच्या आयुक्त कार्यालयात जाणार असून त्या ठिकाणी बिंदू नामावलीबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यावर चर्चा झाल्यानंतर पदाची निश्चिती देऊन त्याला मंजुरी देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती होईल. पहा आता महानगरपालिकेची, नगरपालिकेची जी आहे निवडणूक आहे विद्यार्थी मित्रांनो. ही निवडणूक जर चालू झाली तर भरती प्रक्रियेला वेळ लागेल. त्यासाठी ही जी आहे भरती प्रक्रिया लवकर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढची भरती प्रक्रिया कोणती आहे, ही झाली जळगाव महानगरपालिका. ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकाचं तुम्हाला माहिती दिली होती. त्याप्रमाणे त्याची भरतीची जाहिरात आणि पदे पण सेम आलेले आहेत. आपण 1.5 पदे असणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे पहा अमरावती महानगरपालिका. अमरावती महानगरपालिका ही जी कंडक्ट करणार आहे ही भरती असणार आहे हे IBPS पॅटर्ननुसार विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी IBPS पॅटर्न तुम्हाला त्याचे एक्झाम वगैरे कसे असतात, त्याचे पॅटर्न कसे असतात, त्याचे पेपर कसे असतात, तर तुम्हाला हे फॉलो करावं लागतील. त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन्स कसे पडतात वगैरे हे पण तुम्हाला पाहावं लागेल. अमरावती महानगरपालिका ऑलरेडी आपण या ठिकाणी पदनिर्मितीचा पाहिलेला आहे. त्या संदर्भात पण व्हिडिओ आपण टाकलेला होता, तर तो पण तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ अवेलेबल असतात.
तर त्यानंतर पहा नेक्स्ट जे असणार आहेत, नेक्स्ट आहे नाशिक महानगरपालिका. नाशिक महानगरपालिकेमध्ये पण भरती संदर्भात खूप साऱ्या हालचाली चालू झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी त्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे पदं दिसून येणार आहेत. यामध्ये आपले आरोग्य विभाग पण असणार आहे ह्या सर्व महानगरपालिकेमध्ये. त्यासाठी तुम्हाला याच्यासाठी आपल्या संदर्भात नर्सिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला जागा खूप साऱ्या बघायला भेटतील. अभ्यासाला लागणं गरजेचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जे एक असणार आहे ते म्हणजे धर्मादाय आयुक्तालय जे आहे त्यामध्ये पण वॅकन्सी असणार आहे. तर पहा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं, जे महानगरपालिका येतात, महानगरपालिकामधल्या आपल्या आरोग्य विभागाच्या खूप साऱ्या जागा असणार आहे. ज्यामध्ये महानगरपालिका जसं की ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या आरोग्य विभागाशी जे ANM असतील, GNM असतील, त्यानंतर दुसऱ्या काही पदं असतील त्या पदाची पण जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर मीरा भाईदरमध्ये पण निघालेली आहेत. भाईदर महानगरपालिकेमध्ये जास्ती पदं नाही आहेत, तर 350च्या जवळपास पदं होते, जे की 5 आणि 12 GNMचे 5 होते आणि त्यानंतर ANMचे 12 पदे होते. असे हे मीरा भाईदरमध्ये होते. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये हे पदे चांगले निघाले आहेत. तर त्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म जर भरला नसेल तर भरून घेणं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा नेक्स्ट जे आहे, एवढ्या ह्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट चॅनलवर आपल्या डेली येत असतात. तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.